अ बायर आता मला घर घ्यायचं आहे तर मी कुठल्या गोष्टी बघायला पाहिजे? आपली मेन गरज काय आहे, कुठल्या लोकेशनमध्ये पाहिजे, कुठल्या शहरात पाहिजे. मग तुम्ही जिथं काम करत असाल किंवा मुलांच्या शाळा असतील, मग आपण त्या लोकेशनला जास्त प्राधान्य द्यायला सुरुवात करतो. रेरा नंबर आहे की नाही प्रोजेक्टचा, डेव्हलपरनी आधी किती प्रोजेक्ट्स केलेले आहेत, ते सक्सेसफुली कम्प्लिटेड आहेत का, जिथं तुम्हाला काही युनिट बुक करायचं आहे त्याची सध्याची स्टेज काय आहे. आणि माझा असा सल्ला असेल की कुठलीही प्रॉपर्टी घेताना शक्यतो लोन करावं नॅशनलाइज किंवा PSU बँकेमधनं, जिथे लिगल सर्च रिपोर्ट काढला जातो त्या प्रॉपर्टीचा. ओके. म्हणजे पूर्वी जे एकच प्रॉपर्टी दोघांना विकली जायची, पैसे मी दोघांकडनं घेतले, पण आता ट्रान्झॅक्शन झालं कुठलंही रजिस्टर की ते लगेच IGRच्या पोर्टलवर दिसतं. किंवा तुम्ही कुठल्याही बँकेकडे गेलात तर वकील 30 वर्षांची हिस्ट्री काढतो त्या प्रॉपर्टीची. गेल्या 30 वर्षात ह्याचे काय काय चेन ऑफ ट्रान्झॅक्शन्स झालेले आहेत या प्रॉपर्टीचे. आणि जर फ्लॅट पूर्ण झालेला असेल तर शक्यतो कम्प्लिशन सर्टिफिकेट किंवा भोगवटापत्र मिळालेलं आहे की नाही ते बघावं. बेस्ड ऑन दॅट लिगल ॲस्पेक्ट्स तरी कव्हर होतात.